हॅलो फ्रेंड्स, आपण संक्रांती स्पेशल तिळगुळ पोळी करून घेत आहोत. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 वाटी भाजलेली तीळ, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 2 वाटी गूळ. त्यामध्ये आपण किसलेले खोबरे आणि डाळीचं पीठ पण टाकणार आहोत. त्यासाठी मी कढई गरम करून घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकले आहे तीळ. तीळला छान खरपूस भाजू द्यायचे. त्यानंतर मी किसलेले खोबरे टाकते आहे. खोबऱ्याचा किस टाकलेला आहे भाजायला. ते आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेत आहोत. आधी मी तीळ केलेले आहे, त्यानंतर आपण शेंगदाणे टाकणार आहोत आणि किसलेलं खोबरे. छानपैकी बारीक झालेले आहेत. आता आपण बेसन पीठ भाजून घेणार आहोत. बेसन पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचे, लालसर होईपर्यंत. संक्रांतीमध्ये बरेचसे लोक वेगवेगळे प्रकार करतात. तिळगुळची लाडू, वडी आणि कोणी कोणी तिळगुळची पोळी करते. नैवेद्याला पण चालते. खूप छान असते. मुलांना टिफिनला देता येते आपल्याला. त्यानंतर आपल्याला प्रवासामध्ये पण नेता येते. 8 दिवस ही तिळगुळ पोळी टिकते प्रवासामध्ये. छान तूप टाकून घेत आहोत आपण. तुपामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचे त्याला. झाले आहेत आपले आता भाजून. ते आपण त्या सारणामध्ये ॲड करून घेतले आहेत. ते सगळ्याला आपण एकदा फूड प्रोसेसरच्या भांड्यातून बारीक करून घेत आहोत. त्यामध्ये आपण किसलेला 2 वाटी गूळ पण ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकली आहे विलायची पावडर आणि जायफळ किसून घेतले आहे. जायफळाने टेस्ट येते छान. मस्त झाले आहे आपले सारण, एक नंबर. त्यानंतर आपण पोळी लाटायचं पीठ तयार करून घेत आहोत. त्यासाठी आपल्याला 2 वाटी गव्हाचं पीठ लागत आहे आणि अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी आपण बेसन पीठ घालणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकत आहोत आपण. त्यानंतर साईडला तेल गरम करायला ठेवले आहेत मोहनसाठी. तूप पण वापरू शकतात आपण त्याला, पण मी तेल घेतले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये तेलाचे मोहन टाकून घेत आहोत. छानपैकी मिक्स करायचे. मस्त मिक्स करून घ्यायचं ते पीठ आणि पाणी टाकून त्याला भिजवून घ्यायचे. थोडं थोडे पाणी टाकून आपण त्या मस्तपैकी एकदम छान नरम सॉफ्ट, जास्त कडक नाही भिजवायचं. त्याला आपण थोडं तेल लावून उंडा अर्धा तास साईडला ठेवून देणार आहोत भिजायला. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये
झालेलं आहे आपलं भिजून आणि आपण आता अशापैकी पारी करून घेत आहोत उंड्याची. त्यानंतर मी साईडला सारणाचे छोटे छोटे लाडू करून घेतले आहेत. ते आपण याच्यामध्ये असे भरणार आहोत. तो फोडायचा असतो तो लाडूमध्ये टाकलं सारण त्याचं असं फोडायचं आणि मग आपण गोल गोल करून आपण पुरणाची पोळी करतो ना तसं भरायचं. हे बघा छानपैकी झालं आहे. असं मस्तपैकी भरून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्याची मधली अशी हवा असते ना ती काढून टाकणार आहोत. हे बघा अशी या पद्धतीने आणि गोल गोल करून ती लाटून घ्यायची छानपैकी. हलक्या हाताने लाटायची. सारण शेवट लास्टपर्यंत चपाती पोळीच्या याला गेलं पाहिजे. नाही तर काही मध्येच राहून जातात. तर हे बघा आपली मस्तपैकी पोळी रेडी आहे आणि लास्टपर्यंत आपलं सारण गेलेलं आहे चपातीला. आता आपण तूप टाकून पोळी छानपैकी भाजून घेणार आहोत. मस्तपैकी खरपूस भाजून घ्यायची दोन्ही बाजूंनी छानपैकी तूप टाकून. आणि मग ते आपली सर्विंगला रेडी आहेत. रेसिपी कशी वाटली तुम्हाला? लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आता आपली रेडी आहे तिळगुळ पोळी. एकच नंबर. मुलं तर खूप छान आवडीने खातात. हे बघा आपली रेडी आहे तिळगुळ पोळी. सर्व केली आहे. चलो सगळ्यांना हॅपी संक्रांत. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. चलो बाय.